ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण हा 7वा अध्याय बघतो आहोत आणि यामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलं होतं, म्हणजे अर्जुनाला सांगितलं होतं की मी तुला समग्र ज्ञान देईल, म्हणजेच माझं सगुण रूपाचं ज्ञान देईल, म्हणजेच अपरा विद्येचं पण तुला मी ज्ञान देईल, किंवा अपरा प्रकृती जी आहे तिचं पण तुला मी ज्ञान देईल, आणि परा प्रकृती आहे तिचं पण मी तुला संपूर्ण ज्ञान देईल. आणि मग ह्या 4थ्या श्लोकापासून आपण या म्हणजे सेंट्रल थीम जी आहे या अध्यायाची, त्यामध्ये आपण प्रवेश केला होता. आणि तेव्हा आपण बघितलं होतं की उपनिषदांमध्ये जे काही सांगितलं आहे तेच भगवंतांनी आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून तेव्हा आपण जस्ट इंट्रोडक्शन केली होती की हे ईश्वराचं स्वरूप कसं असतं हे आता भगवंत सांगतायत. म्हणजे इथे दोन्ही गोष्टी भगवंत सांगतायत की ईश्वराचं स्वरूप काय आहे, ईश्वर म्हणजे काय, म्हणजेच पराप्रकृती म्हणजे काय, अपराप्रकृती म्हणजे काय. तर इथे बघायला पाहिजे की आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की कुठल्याही या जगामध्ये जर काही गोष्ट तयार करायची असेल तर 2 कारण लागतात. एक तर मटेरियल लागतं आणि दुसरा तो करणारा लागतो. त्याला आपण 2 नावं दिले होते की म्हणजे इंग्लिशमध्ये मटेरियल कारण आणि एक इंटेलिजंट कारण, किंवा संस्कृतमध्ये त्याला आपण म्हणतो उपादान कारण किंवा निमित्त कारण. उपादान म्हणजे ज्या मटेरियलपासून आपण तयार करणार आहोत ती गोष्ट, आणि निमित्त म्हणजे जो करणार आहे. जसं आपण टेबल लाकूड हे उपादान झालं, आणि निमित्त कोण झाला, कार्पेंटर झाला टेबल बनवण्यासाठी म्हणून. मग इथे प्रश्न येतो की ईश्वर कोण आहे. मग ईश्वर हा उपादान कारण आहे की निमित्त कारण आहे, की ह्या कुठल्या मटेरियलने भगवंतानी हे पूर्ण विश्व बनवलेलं आहे. तर तेव्हा आपण जस्ट इंट्रोडक्शन म्हटलं होतं की भगवंत हे दोन्ही पण आहे. म्हणजे तोच उपादान कारण पण आहे आणि तोच निमित्त कारण पण आहे. त्याच्यामध्ये काही असा फरक नाही आहे की उपादान कारण कुठलं वेगळं आहे आणि निमित्त कारण वेगळं आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण ते उदाहरण पण बघितलं होतं की जे फेमस उदाहरण आपल्या उपनिषदामध्ये देतात की यथोर्ण नाभी सृज्यते गृह्णते च, की जशी ही काय म्हणतात त्याला आपल्याला स्पायडर, तो जसा त्याच्या पोटातनंच ते जाळं काढतो आणि स्वतःचं घर तयार करतो, आणि ज्याचं काम झाल्यानंतर पुन्हा ते आपण स्वतःच्या आतमध्ये घेतो, तसंच भगवंत ही सृष्टी पूर्ण तयार करतो, आणि जेव्हा तिचं काम संपलं, किंवा ज्याला आपण म्हणतो की काय प्रलय होतो आणि नंतर मग सृष्टी पुन्हा भगवंत स्वतःच्यामध्ये घेतो. तर ती पुन्हा भगवंत आपल्यामध्येच ही सृष्टी पुन्हा आत घेतो. तर आता हे बघून म्हणजे हे कसं आहे ना, हे समजायला पाहिजे स्वतःला की मी मागच्या वेळेस पण ते उदाहरण दिलं होतं की भगवंताचा प्रलय होतो की नाही, भगवंत सृष्टी बाहेर काढतो किंवा आत घेतो, हे आपण आपल्या स्वतःच्या अनुभवानं पण समजतो. आपण पण जेव्हा रात्री झोपतो, गाढ झोपतो किंवा स्वप्न बघत असतो, तेव्हा पण आपण सृष्टी तयार करत असतो, आणि ती सृष्टी आपण आपल्या आतमध्ये घेऊन टाकत असतो. जेव्हा मग आम्ही म्हटलं की भगवंतच ह्या दोन्हीचं कारण आहे. ही सृष्टी तयार करायचं भगवंत उपादान कारण आहे, मटेरियल पण आहे, आणि निमित्त कारण आहे किंवा इंटेलिजंट कारण आहे, दोन्ही आहे. म्हणजे काय की आपण ते स्वप्न तयार केलं. मी स्वप्न तयार केलं की मी कुठेतरी हिमालयात गेलेलो आहे. आता हे स्वप्न कुठून आलं, मी झोपलेलो इथे, खाटेवर झोपलो इथे, बेलूर मठामध्ये मी आहे. पण मी हे स्वप्न क्रिएट केलं की मी हिमालयात गेलेलो आहे, आणि तिथे पण लोकांना तयार केलं आहे, लोकांमध्ये मी पुन्हा प्राण टाकलेला आहे. म्हणजे लोक लाईव्हली आहेत सगळे माझ्या स्वप्नामध्ये. तसंच हे भगवंत पण करतो सृष्टी. म्हणून म्हटलं आपण की भगवंत हे अपवाद आहे, दोन्हीही आहे, उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारण पण आहे. की भगवंतानेच ही सृष्टी तयार केली आहे, जसं आपण स्वप्न तयार करतो, आणि जसं आपण स्वप्नात प्रत्येक गोष्टीला जसं लाईव्हलीनेस आणतो, जिवंतपणा आणतो, प्रत्येक गोष्टीत प्राण भरतो आपण, तसंच भगवंतांनी आपण सृष्टीमध्ये पण प्राण भरलेला आहे. तर
ही भगवंतानी या प्रकारे सृष्टी केलेली आहे हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे साधारण गोष्टीमध्ये या दोन लोक वेगळे असतात. म्हणजे लाकूड वेगळं आहे आणि बनवणारा वेगळा आहे, कार्पेंटर वेगळा आहे. असं जर असतं तर आपण म्हणू शकलो नसतो की आपल्यामध्ये भगवंत आहे. असं जर असतं तर याच्यात बृहदारण्यक उपनिषद याच्यावर भरपूर डिटेल चर्चा झाली आहे की याला अनुप्रवेश श्रुती म्हणतात तिथे, की या भगवंतांनी आपल्यामध्ये अनुप्रवेश केव्हा केला, कसा केला, त्यावरती तर भरपूर डिस्कशन आहे. आपल्याला त्यात जायचं नाही आहे. पण सांगायचा उद्देश एवढाच की भगवंत लक्षात ठेवा इथे, की भगवंत हा उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारण पण इथे भगवंत आहे. तर आता ही जी परासृष्टी आहे, हे दोन शब्द मी सारखे वापरतो कारण ते तुमच्या डोक्यात राहतील, की पराप्रकृती आणि अपराप्रकृती. आता पराप्रकृती काय आहे? हे आहे ईश्वर तत्व, की जिथे चैतन्य ज्याला म्हणू शकतो आपण. म्हणजे पराप्रकृती जेव्हा तुम्ही वाचाल किंवा ऐकाल तर लक्षात घ्यायचं की पराप्रकृती म्हणजे ईश्वर किंवा नुसतं केवळ चैतन्य. आणि ही जी अपराप्रकृती आहे किंवा अपराप्रकृती म्हणजे कुठलीही विश्वाची जड सृष्टी जी आपण म्हणतोय, की जी आपण डोळ्याने बघतोय, ही जी तयार झालेलं जग आहे, याला आपण अपराप्रकृती म्हणायचं. आणि हीच प्रकृती मायेने तयार झालेली आहे. ते पुढे सांगतो मी काय माया आहे किंवा काय आहे. तर हे दोन कॉमन फीचर याच्यामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे, की पराप्रकृती ईश्वर किंवा चैतन्य आणि दुसरं अपराप्रकृती म्हणजे ही माया किंवा हे जग, हे दोन्हीही अनादी आहे. अनादी आहे म्हणजे असं कोणी सांगू शकत नाही की जग पहिल्यांदा केव्हा सुरू झालं, असं काहीच नाही आहे त्याचं. कारण हे जग कसं आहे ना, हे कंटिन्युअस सायक्लिक प्रोसेस आहे. ही अशी लिनियर प्रोसेस नाही की एका पॉईंटपासून सुरू झाली आणि कुठेतरी थांबली. ही सायकल आहे. म्हणजे तुम्ही जर राऊंड केला तर तुम्हाला लक्षात येणार की बिंदू कुठून सुरुवात केला मी आणि कुठे संपला. तर दिस इज द सायक्लिक प्रोसेस, की असे कित्येक युग आले आणि गेले आणि चालू आहे ही सृष्टी. म्हणून या सृष्टीला अनादी म्हटलेलं आहे, की कधी न संपणारी आहे. आणि हा ईश्वर जो आहे किंवा हा आपला कॉन्शियसनेस जो आहे, चैतन्य जे आहे, हे चैतन्य पण अनादी आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, की या दोघांमध्ये म्हणजे पराप्रकृती आणि अपराप्रकृती, ईश्वर आणि हे जगत, याच्यामध्ये कॉमन फीचर काय आहे, तर ही दोन्हीही अनादी आहे. आता आपल्याला माहिती आहे की कुठलीही गोष्ट सायन्स पण आता हे ॲक्सेप्ट करतं की मॅटर जे कुठलंही मॅटर आहे किंवा जी कुठली जड वस्तू आहे, ही आपण क्रिएट पण करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. त्याला म्हणतात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर ही क्रिएट पण करू शकत नाही किंवा आपण डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. काय होती ती फक्त एका परिस्थितीतनं दुसऱ्या परिस्थितीत जाते. म्हणजे समजा मी पाणी तापायला ठेवलं, मग पाणी तापवायला ठेवलं आणि 1 तासानंतर बघितलं की पाणी नाही आहे. मग पाणी कुठे गेलं? ते द्रव्य, ते पाणी वाफेच्या रूपात ते चेंज झालं. म्हणजे ती जी एनर्जी आहे ती दुसऱ्या स्वरूपात ट्रान्सफर झाली, ती डिस्ट्रॉय झाली नाही. जर मी पेट्रोल भरलं किंवा गॅस भरला माझ्या गाडीमध्ये, तर त्याची काय झालं की त्या पेट्रोलचं किंवा त्या गॅसचं माझं काय झालं की मेकॅनिकल एनर्जीमध्ये मी कन्व्हर्ट केलं. किंवा बॅटरी मी वापरतो, बॅटरीमध्ये काय आहे, बॅटरीमध्ये केमिकल्स राहिलेत, तर केमिकल एनर्जी मी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये वापरतो आहे. आता मी हे जे बोलतो आहे, ती साऊंड एनर्जी मी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करतो आहे. जेव्हा मोठा मायक्रोफोन असतो तेव्हा साऊंड मी बोलतो आणि इलेक्ट्रिकमध्ये मोठं ॲम्प्लिफाय होतं ते. तर कुठलंही मॅटर, कुठलीही गोष्ट ही डिस्ट्रॉय होत नाही किंवा तयार पण होत नाही. ती एकापासनं दुसऱ्या याच्यामध्ये ती जाऊ शकते म्हणजे आपण त्याला फक्त ट्रान्सफर करू शकतो. पण त्या गोष्टीला आपण क्रिएट करू शकत नाही आणि त्याला हे पण करू शकत नाही. असं इथे आपल्याला ह्या अपराप्रकृतीमध्ये किंवा अनादी या तत्वामध्ये आपल्याला दिसून येतं. मग आता अजून हे झालं कॉमन फीचर. कॉमन फीचर काय झालं की अनादी आहे. मग अनकॉमन फीचर काय आहे दोघांमध्ये? तर ही पराप्रकृती जी आहे ही आहे चेतन तत्व, कॉन्शियसनेस ज्याला म्हणतो आपण. म्हणजे ईश्वर हे चेतन तत्व आहे. चेतन तत्व म्हणजे काय आहे की हे पण आपण कधी तयार करू शकत नाही. असं होत नाही की बाबा मी जन्म घ्यायच्या आधी हे काहीच नव्हतं, चेतन तत्व नव्हतं तिथे, असं नाही आहे. ते होतं पूर्वी. मी शरीर घेतल्यानंतर माझ्यामध्ये चेतन तत्व आलं.
तर हे चेतन तत्व जे आहे, चैतन्य जे आहे किंवा हा कॉन्शियसनेस जो आहे, हा म्हणजे काय अनादी आहे, जे आपण मग बघितलं. आणि हे जड तत्व जे आहे, अचेतन तत्व ज्याला आपण जड म्हणतो. जड का म्हणतो? ते डिस्ट्रॉय होत नाही, पण त्याच्यामध्ये चेंज होतो. जसं मी म्हटलं की गॅस म्हणजे द्रव्य रूपातनं ते गॅस स्टेटमध्ये परिवर्तित झालं. हां, तर इलेक्ट्रिकल एनर्जी ही साऊंड एनर्जीमध्ये झाली, साऊंड एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट झाली. आता यालाच म्हणतात जड. जड म्हणजे काय, असं काही वजनदार नाही आहे. जड म्हणजे मॅटर. मॅटर म्हणजे काय, की ज्या तत्वामध्ये मॉडिफिकेशन शक्य आहे, तिथे चेंज शक्य आहे. पण ह्या चैतन्य तत्वामध्ये चेंज शक्य नाही आहे. असं होत नाही की तुमचं चैतन्य खूप मोठं स्ट्रॉंग आहे, माझं चैतन्य खूप कमी आहे. हां, चेहऱ्यावरचं तेज असू शकतं, मनातल्या काही गोष्टी असू शकतात, परंतु कॉन्शियसनेस ॲज सच जे आहे, चैतन्य ॲज सच जे आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मॉडिफिकेशन शक्य नाही आहे. चैतन्य आहे तसंच राहणार आहे. दुसरी गोष्ट काय आहे, की हे चैतन्य जे आहे, हे चैतन्य गुणरहित आहे, निर्गुण आहे. याच्यामध्ये कुठलेही गुण नाही आहेत. हां, आणि या जड तत्वामध्ये म्हणजे मॅटरमध्ये काय वेगवेगळे तत्व, म्हणजे त्याच्यामध्ये क्वालिटीज आहेत, फिजिकल, केमिकल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स आहेत. म्हणजे समजा मी लाकूड घेतलं, तर लाकूड आपण त्याला म्हणतो, लाकडाला काय म्हणतो आपण, त्याला जड म्हणतो. तर का जड आहे? कारण त्याच्यामध्ये चेंजेस होतात. त्याच्यामध्ये फिजिकल आणि केमिकल ॲनालिसिस त्याचा आपण करू शकतो. कुठल्या केमिकलने बनलेलं आहे. हां, जर साधं तुम्ही कार्डबोर्ड घेतला, तर त्याच्यामधलं जे स्ट्रक्चर असतं, हां, ॲटमचं स्ट्रक्चर जे असतं ते थिन असतं. आणि जर तुम्ही चांगलं लाकूड घेतलं, त्याच्यामधलं जे केमिकल स्ट्रक्चर किंवा फिजिकल स्ट्रक्चर जे आहे ते खूप थिक असतं. त्याच्यामध्ये आयटम्स खूप असतात. त्याच्यामुळे ते भरपूर टिकाऊ असतं. थोडक्यात काय, की जे काही मॅटर आहे, जे काही दिसतं आपल्याला, त्याच्यामध्ये फिजिकल, केमिकल ह्या सगळ्या क्वालिटी असू शकतात. परंतु ह्या चेतनतत्वामध्ये यामध्ये कुठल्याही क्वालिटी नाही आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही फिजिकल क्वालिटी पण नाही आहे, त्याच्या केमिकल क्वालिटी पण नाही आहे. तर हा मुख्य फरक आहे चेतन तत्वामध्ये आणि जड तत्वामध्ये. आपण जेव्हा म्हणतो म्हणजे माझ्यामध्ये कॉन्शियसनेस आहे, हेच केव्हा म्हणतो आपण, की जेव्हा मी बोलू शकतो, चालू शकतो, फिरू शकतो. पण जेव्हा हे चेतन तत्व निघून जातं माझ्या शरीरातनं, तेव्हा माझं शरीर चालू शकत नाही, बोलू शकत नाही, काहीच करू शकत नाही. शरीर आहे तसं तिथंच निर्जीव पडलेलं असतं. म्हणजे त्या शरीरामध्ये चेतन तत्व असेपर्यंतच शरीर फक्त काम करतं. ठीक आहे. मग जसं आपण म्हटलं, की ह्या चेतन तत्वामध्ये मॉडिफिकेशन किंवा चेंजेस काही होत नाही आणि जड तत्वामध्ये सदैव चेंजेस होत असतात. आपण जर सायन्स बघितलं, सायन्स वाचलं, तर त्यामध्ये लक्षात येतं, की हे अणू, रेणू जे आहेत ना, सदैव फिरत असतात. सदैव अस्थिर असतात ते. सदैव त्यांच्यामध्ये स्पीड असते. तर सगळ्या जडतत्वामध्ये म्हणजे सगळं जे विश्व आहे, या पूर्ण विश्वामध्ये सदैव चेंजेस आहेत. आपण बघतो, की बाहेर तर बघतो किंवा आपण स्वतःच्यामध्ये पण बघतो, की चेंजेस होत आहेत सदैव. मनात चेंजेस होतात, बुद्धीत चेंजेस होतात, शरीरात चेंज होतात, कारण ते जड आहे. पण चैतन्य तत्वामध्ये जड होत नाही. मी जेव्हा लहान होतो ते जे चैतन्य होतं, आता मी जसं हळूहळू माझं वय वाढतं म्हणून चैतन्य हळूहळू माझं कमी झालं, असं होत नाही. शरीर माझं कमी होईल, मनाची शक्ती कमी होईल, पण जे स्पिरिट आहे, जे चैतन्य आहे, ते जसं होतं तसंच ते राहतं, अबाधित राहतं. तर या लक्षात ठेवायला पाहिजे, की इथे प्रकृती जी आहे, की जे ईश्वर चैतन्य आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. बदल कुठे होतो? या पूर्ण जड गोष्टींमध्ये, मॅटरमध्ये फक्त चेंज होतो. ते स्थिर नसतं. ते सदैव परिवर्तनशील मॅटर आहे. चैतन्य परिवर्तनशील नाही. जसं माझं वय वाढतं तसं काही चैतन्य वाढत नाही किंवा कमी होत नाही. हां. आणि थर्ड गोष्ट जी आहे शेवटची, की हे जे चैतन्य आहे, हेच सत्य आहे. सत्य आहे म्हणजे कसं? कारण त्यात चेंज काहीच होत नाही आहे. त्याच्यात मॉडिफिकेशन काहीच होत नाही आहे. म्हणून ते सत्य आहे. म्हणून आपण म्हणतो ना, चैतन्य सत्य आहे. बाकी हे शरीर वगैरे सगळं मिथ्या आहे. सगळं जाणारं आहे. म्हणून आपण म्हणतो. तर हे शरीर जे आहे, हे शरीर त्या चैतन्यावर डिपेंड आहे, परतंत्र आहे. म्हणजे ही अपरा प्रकृती जी आहे ईश्वराची, हे जे जग जे आहे, हे सगळं त्या चैतन्यावर डिपेंड आहे. उलटं नाही आहे. म्हणजे शरीर आहे म्हणून चैतन्य आलं नाही आहे माझ्यामध्ये. मी चैतन्य आहे म्हणून शरीर आलेलं आहे.
तर हे सत्य आहे. काय सत्य आहे? पराप्रकृती ही ईश्वर सत्य आहे. आपण म्हणतो ना ईश्वरच सत्य आहे, बाकी सगळं असत्य आपण नेहमी म्हणतो. तर ईश्वर का सत्य आहे? कॉन्शियसनेसच्या दृष्टीने, चैतन्याच्या दृष्टीने तो सत्य आहे, कारण त्याच्यामध्ये कुठलाही चेंज, कुठलाही बदल, कुठलंही परिवर्तन आपल्या ह्या कॉन्शियसनेसमध्ये किंवा चैतन्यामध्ये होत नसतं. पण चैतन्य सोडून बादबाकी सगळी जी काही गोष्ट आहे त्या सगळ्यांमध्ये परिवर्तन होत असतं. म्हणून आपण म्हणतो की जग परिवर्तनशील आहे, जग बदलत आहे, मी बदलतो आहे. तर हे सगळे अपरा प्रकृतीमध्ये सगळे चेंज होतात, परा प्रकृतीमध्ये काहीही चेंज होत नाही. तर हे दोन तत्वांमध्ये ही क्लॅरिटी आणायला पाहिजे. उलटं नको व्हायला की अपरा प्रकृतीलाच आपण चैतन्य समजून बसू. पराप्रकृती म्हणजे ईश्वर तत्व किंवा चैतन्य तत्व हे अपरिवर्तनीय आहे आणि हेच सत्य आहे. आणि अपरा प्रकृती ही जी मायेला घेऊन जे हे सगळं तयार झालेलं आहे ती सदैव चेंज आहे. तर आता इथे भगवंतांनी सांगितलं आपल्याला की भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती अष्टधा. तर मग आता ह्या चैतन्यापासून सृष्टी कशी निर्माण झाली? आपला प्रश्न निर्माण होईल की जर हे कॉन्शियसनेसच आहे, हे चैतन्यच आहे, तर हे चैतन्य कसं निर्माण झालं? तर इथं भगवंत म्हणतात की हे दोन स्टेजमध्ये तयार झालं. पहिली पराप्रकृती म्हणजे फक्त चैतन्य आहे आणि त्या चैतन्यापासून ही सृष्टी निर्माण झाली आहे. ही सृष्टी आहे सेकंड स्टेज. फर्स्ट स्टेज आहे नुसतंच केवळ चैतन्य, नुसतं ईश्वराची सत्ता, आणि नंतर मग ईश्वराने ही पूर्ण ही सृष्टी तयार केली. ही झाली सेकंड स्टेज. तर त्या सेकंड स्टेजमध्ये म्हणतात की ही माझी अपरा प्रकृती जी आहे ही 8 प्रकारची आहे. कुठली कुठली? भूमी आप नल वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार. म्हणजे आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी, मन, बुद्धी आणि अहंकार. ते म्हणतात की 8 तत्वांनी ही माझी अपरा प्रकृती बनलेली आहे. आता इथे समजायला पाहिजे की भगवंतांनी हे जे अष्टधा प्रकृती सांगितली आहे ही सांख्य दर्शनाला धरून सांगितली आहे. आपल्या याच्यामध्ये 6 दर्शन आहेत. तर त्यात सांख्य दर्शन अजून एक दर्शन आहे, जसं आपलं हे वेदांत दर्शन, सांख्य दर्शन, मीमांसा दर्शन, न्याय दर्शन, हे सगळे वेगवेगळे दर्शनाचे प्रकार आहेत किंवा फिलॉसॉफी आहेत. तर इथे जे सांगितलं आहे भगवंतांनी ही सांख्य दर्शनाला धरून सांगितलं आहे. आणि इथे लक्षात ठेवायला पाहिजे हे जे मन, बुद्धी आणि अहंकार सांगितलं आहे तर ते मनुष्याचं मन, बुद्धी, अहंकार नाही आहे, कारण अजून सृष्टी तयार झालेली नाही आहे. ही टेक्निकल वर्ड्स आहेत फक्त. म्हणजे या जर तुम्ही वेदांताचा विचार जर केला तर वेदांतात काय सांगितलं आहे? त्यात सांगितलेलं आहे पृथ्वी म्हणजे काय म्हणतात आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी, नंतर औषधय सांगितलं आहे. औषधय म्हणजे ही वनस्पती तयार होते त्यातनं. नंतर सांगितलं आहे अन्न, की त्या औषधीमधनं, त्या वनस्पतीमधनं अन्न तयार होतं आणि ते अन्न खाऊन पुरुष तयार होतो. तर ही झाली वेदांताची प्रोसेस. पण इथे अहंकार आणि बुद्धी आणि मन हे जे म्हटलेलं आहे टेक्निकल वर्ड्स आहेत, लक्षात घ्या. कारण हे कॉन्टेक्स्ट टू कॉन्टेक्स्ट समजून घ्यायला पाहिजे. आता मी जर असं म्हटलं, जस्ट उदाहरण देतो की हे जो काय कोणी स्मगलर आहे त्या स्मगलरचा बँक अकाउंट गव्हर्नमेंटनी फ्रीज केला. आपण म्हणतो की त्याच्या अकाउंट त्यांनी फ्रीज केला गव्हर्नमेंटने, आणि इथे म्हणतो मी फ्रीजिंग टेम्परेचर आहे. आता शब्द दोन्ही एकच आहे, फ्रीज करणं, पण कॉन्टेक्स्ट टू कॉन्टेक्स्ट हा चेंज होतो. तिथे अकाउंट फ्रीज करणं म्हणजे थंडीचा काही संबंध नाही आहे. त्यांनी अकाउंट गोठवला, तिथे त्याचा बँक अकाउंट गोठवला म्हणजे काय केलं, बँक अकाउंट त्यांनी थांबवून दिला, काम होणार नाही. आणि इथे फ्रीजिंग टेम्परेचर म्हणजे काय, इथे ॲक्च्युअली टेम्परेचर इथे थंड झालेलं आहे, पण शब्द एकच आहे. तसंच कॉन्टेक्स्ट टू कॉन्टेक्स्ट आपण हे समजून घ्यायला पाहिजे की इथे हे जे 3 शब्द वापरले त्यांनी, मन, बुद्धी आणि अहंकार, ह्या 3 शब्द आपण समजून घ्यायला पाहिजे. हे टेक्निकल वर्ड्स आहेत. त्याचा पुढे अजून भगवंत आपल्याला काय डिटेल आपल्याला सांगतील. आता इथे अजून एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की आता हे कॉन्शियसनेस आपण याच्याबद्दल जे बोललो होतो, कॉन्शियसनेसबद्दल किंवा चैतन्याबद्दल जे आपण बोललो होतो, त्या चैतन्याच्याबद्दल आपण थोडंसं बघायला पाहिजे. कारण चैतन्य जो आहे हा इथे त्यांनी अजून पुढच्या श्लोकामध्ये ते पराप्रकृती आणणार आहेत भगवंत.
पण इथे फर्स्ट याच्यामध्ये त्यांनी अपरा प्रकृतीचं सांगितलं आहे फक्त, की माझी ही अष्टधा प्रकृती आहे. हां, 8 प्रकारची माझी ही प्रकृती आहे असं भगवंत म्हणतात. तर आता थोडंसं मी काय म्हणतात त्याला आपल्या इथे भगवंताने सांगितलं नाही आहे, पण अजून या सब्जेक्टला क्लॅरिटी यासाठी म्हणून मी ही परा प्रकृती आणि अपरा प्रकृतीचं किंवा ही सृष्टी कशी निर्माण झाली पूर्ण, हां, म्हणजे हे जे तुम्ही मी बघतो आहे आपलं शरीर कसं तयार झालं आणि हा टेबल चेअर कशी तयार झाली याबद्दल थोडंसं वेदांतात काय सांगितलं आहे ते आपण थोडंसं बघू. तर मग मी काय म्हटलं की परा प्रकृती म्हणजे चैतन्य, हां, आणि हे अनादी आहे हे आपण बघितलं. मग आता नुसतंच अनादी म्हणून काय होणार, त्याला आपण जर थोडंसं रिझनिंग केलं तर लक्षात घ्यायला पाहिजे हे जे चैतन्य आहे हे चैतन्य काही माझ्या बॉडीचा पार्ट नाही आहे, माझ्या बॉडीचं प्रॉपर्टी नाही आहे किंवा माझ्या बॉडीचं प्रॉडक्ट नाही आहे. हे चैतन्य जे म्हणतो आपण, चैतन्य स्वरूप जो भगवंत आहे किंवा चैतन्य आहे हा माझ्या बॉडीचा पार्ट नाही आहे. जसा माझा हात आहे, पाय आहे, नाक आहे, असा चैतन्य की आपला पार्ट आहे का शरीराचा? नाही आहे. आपल्या शरीराचं प्रॉपर्टी आहे का? जसं मी काळा आहे, गोरा आहे, ठेंगणं आहे, उंच आहे, असं काही चैतन्य आहे का की काळं गोरं ठेंगणं असं काही चैतन्य आहे का? नाही आहे. बरं, मग हे चैतन्य प्रॉडक्ट आहे का की मी काही खाल्ल्यानंतर जसं माझ्या शरीरातनं रक्त तयार होतं किंवा मांस तयार होतं असं काही चैतन्य तयार होतं का माझ्या शरीरातनं? नाही. तर लक्षात ठेवायला पाहिजे हे चैतन्य जे आहे इट इज नॉट अ पार्ट ऑफ अ बॉडी, इट इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ द बॉडी अँड इट इज नॉट द प्रॉडक्ट ऑफ द बॉडी. हे तिन्हीही गोष्टी चैतन्य नाही आहे. मग चैतन्य काय आहे की चैतन्य आहे की हे इनव्हिजिबल असं इंडिपेंडंट तत्व आहे काहीतरी, म्हणजे वी कॅनॉट सी इट. इलेक्ट्रिसिटी आपण बघू शकतो का? नाही बघू शकत. म्हणजे ही जी आहे की न दिसणारी स्वतंत्रची शक्ती आहे चैतन्य, की जी मला दिसत नाही आहे पण मी अनुभव करतोय, मी आता बोलतोय, मी हात हलवतोय, हे चैतन्य असल्याशिवाय शक्य नाही आहे मला. तर ही इनव्हिजिबल शक्ती आहे. म्हणजे आता हा लाईट जळतोय म्हणजे इलेक्ट्रिसिटी येते आणि लाईट जळतोय. मी इलेक्ट्रिसिटी बघत नाही आहे पण लाईट आहे की नाही, मी जर म्हटलं की करंट आहे की नाही बघा बरं, आपण काय करतो आधी स्विच लावतो. ते चैतन्य आहे की नाही त्या लाईटमध्ये, म्हणजे आपल्या शरीरामध्ये चैतन्य आहे की नाही बघायसाठी आपण काय करतो ते आपल्यामध्ये कॉन्शियसनेस असायला पाहिजे. तसंच बल्बमध्ये चैतन्य आहे की बघायसाठी आपण इलेक्ट्रिसिटी लावतो. तर जसं आपण इलेक्ट्रिसिटी इनव्हिजिबल आहे, जशी इलेक्ट्रिसिटी आपल्या डोळ्याने दिसत नाही पण तिचं अस्तित्व जाणवतं, तसंच या चैतन्याचं आहे. मग चैतन्य हा कुठला पार्ट, प्रॉडक्ट किंवा प्रॉपर्टी नाही आहे आपली, पण दॅट इज इनव्हिजिबल तत्व आहे आपलं. आणि हे तत्व जे आहे इट कंटिन्यूज म्हणजे हे माझं शरीर गेल्यानंतर पण हे असतं. असं नाही की माझ्या शरीराबद्दल चैतन्य निघून गेलं सगळं, म्हणजे मी जर उद्या गेलो तर हे चैतन्य विश्वातलं सगळं निघून जाईल असं नाही आहे. जसं फॉर एक्झाम्पल की हा लाईट आहे, ह्या लाईट जळतोय आणि उद्या जर हा लाईट फ्यूज झाला म्हणून इलेक्ट्रिसिटी गेली का? नाही गेली. कारण मी काय दुसरा लाईट आणला, तिथं लावला, पुन्हा बल्ब जळायला लागला. म्हणजे चैतन्य होतं, फक्त ते जे इन्स्ट्रुमेंट आहे, ज्या इन्स्ट्रुमेंटमुळे ते दिसतं, लख्ख प्रकाश पडतो, ते फक्त नष्ट झालं होतं. तसंच माझ्या शरीरातलं चैतन्य जेव्हा मी जाईल तेव्हा माझ्या शरीरातलं चैतन्य निघून गेलेलं असेल, परंतु इतर ठिकाणी नक्की चैतन्य असेल. म्हणजे चैतन्य नाही आहे असं नाही आहे. मी हे मुद्दाम काय एक्सप्लेन करतो आहे की चैतन्याबद्दल आपण फक्त प्राणाशी किंवा एनर्जीशी कम्पेअर करतो आपण. बरेच वेळा आपण म्हणतो की त्या माणसाच्या शरीरातनं प्राण निघून गेले. हे म्हणायला ठीक आहे, प्राण निघून गेले, पण त्या प्राणाच्या मागे पण एक चैतन्य तत्व आहे. प्राण कसा तयार होतो ते आपण बघू नंतर. त्या प्राणाच्या मागे पण ते तत्व आहे जे चैतन्य तत्व, आणि ते चैतन्य तत्व कसं आहे ते समजून घ्यायला पाहिजे. चैतन्य म्हणजे नुसतं एनर्जी नाही आहे. बरेच वेळा वेस्टर्न लोक त्या चैतन्याला एनर्जी म्हणून संबोधतात, पण एनर्जीमध्ये मॉडिफिकेशन शक्य आहे. एनर्जी कॅन बी चेंज फ्रॉम मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल. तर हे चैतन्य इलेक्ट्रिक म्हणजे एनर्जी पण नाही आहे. तर हे चैतन्याचं इनव्हिजिबल तत्व आहे की हे दिसत पण नाही, आणि जेव्हा मी शरीर सोडून गेलेलो असेल तेव्हा पण हे चैतन्य असतं. थोडक्यात की हे चैतन्य आहे ऑल परवेडिंग, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की सर्वगत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये हे चैतन्य आहे, सर्वगत चैतन्य आहे हे. तर हे इथे त्यांनी सांगितलं
आता अजून दुसरी गोष्ट बघायला पाहिजे सोबत आपण, की मी चैतन्याबद्दल सांगितलं. ह्या चैतन्य म्हणजे काय, ही पराप्रकृतीबद्दल मी आत्ता बोललो, की हे पराप्रकृतीचं स्वरूप कसं आहे हे मी आता तुम्हाला सांगितलं. त्याचे 5 प्रिन्सिपल्स मी आता तुम्हाला सांगितले. नंतर मग ही अपराप्रकृती जी आहे, मग हे जग तयार कसं झालं हा प्रश्न साधारण आपल्या माणसात पडू शकतो. की ठीक आहे, समजलं चैतन्य होतं म्हणजे तेव्हा ईश्वरच फक्त होता, नुसतं चैतन्यच होतं हे समजलं मला. पण मग हे जग मी दिसणारं जग कसं तयार झालं? हां, तर हे दिसणारं जग तयार व्हायला आपलं शास्त्र म्हणतं की चैतन्य सोबत ही जी माया आपण एक कन्सेप्ट केलेली आहे किंवा शक्ती, ते एकत्र आलं. ते एकत्र आलं म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल नुसतंच तुम्ही जर सोनं घेतलं, प्युअर सोनं, एकदम सोनं, त्या सोन्याचा बघा दागिना तयार करता येत नाही. त्यात तुम्हाला इम्प्युरिटी काही मिळवायला लागतं, त्यात काही दुसरं मेटल टाकावं लागतं, तेव्हाच ते घालण्यायोग्य होतं, तेव्हाच ते काही पर्पजफुल होतं. विदाऊट इम्प्युरिटी सोनं म्हणजे नुसतं गोळा झाला तो एक. तसंच हे नुसतं चैतन्य हे जगाची उत्पत्ती करू शकत नाही. कारण चैतन्याने जर जगाची उत्पत्ती केली तर काय होईल? तर असं होईल की चैतन्य हा कर्ता झाला, की चैतन्याने काहीतरी केलं. आणि आपलं उपनिषद म्हणतं की चैतन्य हे कर्ता पण नाही आहे, भोगता पण नाही किंवा काहीच नाही आहे. परंतु ह्या चैतन्याच्या सहवासात येऊन एक शक्ती, अशी शक्ती आहे, तिला प्रकृती आपण म्हणतो, जिला माया आपण नाव दिलेलं आहे, की त्या मायेमुळे सगळ्या गोष्टी होतात. यावर श्रीरामकृष्णांनी एक छान उदाहरण दिलेलं आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात की एखाद्या मोठ्या घरामध्ये जेव्हा लग्न होतं, तर तो जो मेन मनुष्य आहे, श्रीरामकृष्ण म्हणतात तो मस्त आपला बसलेला असतो आणि त्याच्या तोंडामध्ये गुडगुडी असते. ती काय म्हणतात त्याला माहीत नाहीत मराठीमध्ये शब्द, ते गुडगुडी आपल्या तोंडात घेऊन तो आपला तंबाखू पित असतो. हां, आणि ती जी बाई असते घरातली, ती सदैव धावपळ करत असते. हे झालं का, ते झालं का, हे असं झालं का, ते झालं का, सगळं सगळं. आणि प्रत्येक गोष्ट येऊन त्या माणसाला सांगत असते, मी असं केलं बरं का, तो आला बरं का, हे आणायचं आहे, हे मार्केटमधून ते आणायचं आहे, तो कुठे गेला, हे कुठे गेला. पण हा माणूस मात्र नुसता हातात तो गुडगुडी घेऊन बसला असतो, तो काहीही करत नाही. करते कोणती? घरातली बाई सगळी धावपळ करत असते. श्रीरामकृष्ण उदाहरण देतात हे, ते म्हणतात हे जे चैतन्य तत्व आहे ते काहीच करत नाही, ते अकर्ता आहे. आपण याच्यापूर्वी दुसऱ्या चॅप्टरमध्ये बघितलं की हे चैतन्य हे अकर्ता आहे, अभोक्ता आहे, सगळं आहे. मग हे सगळं काम कोण करते? ही प्रकृती करते किंवा ही माया करते. परंतु ती प्रकृती ही जड आहे, लक्षात ठेवा. हा थोडा टॉपिक जड आहे, पुन्हा हे पण लक्षात ठेवा. समजायसाठी पण जड आहे आणि जड प्रकृतीबद्दल आपण बोलतोय. तर पण रिपीटेडली ऐकल्यानं कदाचित लक्षात येईल सगळ्या गोष्टी. तर ही माया जी आहे ही पण जड आहे, ही अपरा प्रकृती पण जड आहे. जड म्हणजे वजनाने जड नाही आहे. जड म्हणजे मग आम्ही म्हटलं की ही ट्रान्सफॉर्मेबल आहे, हिच्यामध्ये चेंज होणार आहे, हिच्यामध्ये मॉडिफिकेशन होणारी गोष्ट आहे. चैतन्यामध्ये कुठलेही मॉडिफिकेशन होत नाही. तर हे असल्यामुळे म्हणजे ब्रह्म सोबत असल्यामुळे, ब्रह्माची ती चैतन्य शक्ती असल्यामुळे ही माया काम करते किंवा ही प्रकृती काम करते. आता ही प्रकृती ही पूर्ण जगाची रचना करते. फक्त इथे ब्रह्माचा फक्त प्रेझेन्स आहे, बाकी काही नाही आहे. ब्रह्म इज नॉट डुईंग एनिथिंग. लक्षात घ्या, वेदांत म्हणतो की ब्रह्म काहीही नाही, करता नाही, तो भोगता नाही. मग कोण काम करताय? काम करते ही प्रकृती. आणि ही प्रकृती त्याने सांगितलं अष्टधा. इथं म्हणतात की भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकारम इति यमे भिन्ना प्रकृती अष्टधा. ही प्रकृती 8 प्रकारची आहे असं भगवंत म्हणतात. कुठली प्रकृती? जी चेंज होणारी आहे, ही माया असलेली प्रकृती. पण विदाऊट ब्रह्माच्या सपोर्ट, विदाऊट ब्रह्माच्या प्रेझेन्स ते काम करू शकत नाही. आता ही कशी आहे प्रकृती? ही 3 प्रकारची आहे, सात्विक, राजसिक आणि तामसिक. म्हणजे ह्या प्रकृतीमध्ये पण भेद आहेत. आपण मग बघितलं की ही अपरा प्रकृतीच्या मध्ये चेंजेस शक्य आहे. तर ही 3 विभागामध्ये पुन्हा प्रकृती वाटल्या जाते की सत्व, रज आणि तम. सत्व प्रकृती काय आहे? ती ज्ञानशक्ती देणारी आहे. रज प्रकृती काय आहे? ती क्रियाशक्ती देणारी आहे.
आणि ही तम प्रकृती आहे ही द्रव्य शक्ती आहे. जर द्रव्य शक्ती नसती तर आपण एका स्थिर थांबू शकलो नसतो काय जागी, सदैव फिरत राहिलो असतो. ते द्रव्य थांबून म्हणजे गाडी पार्क केली आणि तुम्ही खाली उतरलं पुन्हा गाडी चालायला लागली असती. त्या प्रत्येक द्रव्यामध्ये जी धरून ठेवायची जी शक्ती आहे त्याची द्रव्य शक्ती ही येते तमस पार्टमुळे. तर ही 3 ठिकाणी विभागल्या गेलेली आहे. तर आता लक्षात ठेवा, पहिल्यांदा ब्रह्म, नुसतं ब्रह्मच होतं, चैतन्यच होतं. मग ह्या ब्रह्मासोबत माया एकत्र येऊन मग काय झालं, ही प्रकृती सुरू व्हायला सुरुवात झाली. मग त्या मायेतनं काय काय निघालं म्हणतात भगवंत, की आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी हे 5 तत्व पहिल्यांदा बाहेर आले. हां, आता हे बघायला लागलं, हे सूक्ष्म तत्व आहे, म्हणजे दिसणारे नाही आहे डोळ्याला. हे मी आकाश किंवा वायू किंवा मी हे सगळं म्हणतो आहे, हे दिसणारं नाही आहे, हे सूक्ष्म आहे. हे दिसणारं नाही आहे, हे सूक्ष्म तत्व आहे हे. आता हे सूक्ष्म तत्व हे 5 याच्यामध्ये आपण त्याचे विभाग केले. मग आता याचे गुण काय आहे, कारण ही प्रकृती आहे, प्रकृतीमध्ये चेंजेस शक्य आहे. मग याचे गुण काय आहे, की आकाश आहे हे कसं ओळखायचं आपण, तर ते म्हणतात आकाशाचा गुण काय आहे, शब्द. हां, शब्द म्हणजे जर मी इथे बोलतो आहे, हे इथे स्पेस असल्यामुळे, ह्या आघातामुळे, या स्पेसमध्ये आघात होत असल्यामुळे मी बोलू शकतो आहे. तर हा झाला स्पेसचा किंवा आकाशाचा गुण, आकाशाचा. मग वायू, वायूमध्ये काय 2 गुण सांगितले आहे, शब्द आणि स्पर्श. म्हणजे वायूमध्ये हू सू 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 आवाज येतो बघा वायूचा, आणि शीत आणि उष्ण हा स्पर्श शरीराला होतो. म्हणून वायू हा, वायूमध्ये 2 गुण आहेत. हां, की शब्द, त्या शब्द पण होतो आणि स्पर्श पण होतो. आकाशामध्ये फक्त 1 गुण आहे, फक्त शब्द होतो आकाशामध्ये. हां, मग त्याच्यानंतर काय होतं, अग्नी. अग्नीमध्ये काय आहे, की शब्द आहे, स्पर्श आहे आणि रूप पण आहे. शब्द काय, भुकभुक भुकभुक, तो असा जळत असतो बघा, हा शब्द आहे. हां, आपल्या उपनिषदात सांगितलं आहे, भुकभुक शब्द, हा शब्द अग्नीचा शब्द. मग स्पर्श, शीतोष्ण स्पर्श आहे त्याच्यामध्ये, आणि रूप आहे. जेव्हा ती छान जळते तेव्हा लाल दिसते, किंवा निळी पण अशी छान आपल्याला ज्योत दिसते, डोळ्याने बघू शकतो आपण. तर हे 3 गुण अग्नीमध्ये आहे, शब्द, स्पर्श आणि रूप. आणि नंतर काय आहे, तर आप म्हणजे पाणी. त्याच्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप आणि रस, हे 3 गुण, 4 गुण त्याच्यामध्ये येतात. आणि सगळ्यात शेवटचं तत्व आहे पृथ्वी. या पृथ्वी तत्वामध्ये हे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे 5ही तत्व येतात. आता हे सगळं जे मी बोललो आहे, सगळं सूक्ष्म सृष्टीबद्दल बोललेलं आहे, की हे 5 तत्व जे आले, हे 5 तत्व सूक्ष्म रूपात आले, आणि या सूक्ष्म रूपाचे हे असे गुण आहेत. हां, आता ह्या गुणांचं म्हणजे काय म्हणतात त्याला, हे कुठे काम करतात, म्हणजे जे आपल्याला ज्ञानेंद्रिय मिळतात बघा, म्हणजे श्रोत्र आहे शब्दांचा गुण, म्हणजे मी कान आहेत, ऐकायची शक्ती आहे, सूक्ष्म शक्ती आहे बघा ही. ऐकायची शक्ती काही आपल्याला दिसत नाही, म्हणजे माझे कान दिसतील तुम्हाला, पण ऐकायची शक्ती नसतील तर काय करणार. तर हे शब्द धरायची शक्ती कुठे आहे, माझ्या श्रोत्रमध्ये दिलेली आहे. हां, नंतर काय, वायुतत्वाचं काय सांगितलं आहे, शब्द, स्पर्श हे माझ्या यांनी दिलं आहे, काय, त्वचेला. त्वचेला मी समजू शकतो की हवा लागली, थंड हवा आहे की गरम हवा आहे, तर इथे मला सेन्सेशन होतं. हां, नंतर अग्नी, चक्षु, डोळ्याने मी बघू शकतो अग्नी, डोळे माझे काम करतात. नंतर आप, आप म्हणजे काय, जिव्हा ज्याला म्हणतो आपण, आणि गंध, घ्राण. हे झाले 6, त्याचे 5 ज्ञानेंद्रिय. आय डू नॉट नो, मी कॉम्प्लिकेटेड करतो आहे की सोपं करतो आहे मला माहीत नाही, पण ह्या 5 सूक्ष्म तत्वातनं हे 5 गुण निघाले बाहेर, आणि या 5 गुणांचे हे वेगवेगळे स्थान झाले, की कुठे ते आपण जेव्हा माणसाचं शरीर आपण जेव्हा घेऊ तेव्हा हे कुठे आपल्याला ॲब्सॉर्ब होईल. म्हणजे मी कानानेच ऐकू शकतो, हाताने ऐकू शकत नाही, हाताचा गुण नाही आहे तो, कानाचाच गुण आहे. नाकाने वास घेऊ शकतो, डोळ्याने वास घेऊ शकत नाही. तर हे 5 तत्वाचे गुण हे आपल्याला यात आले. आता मगाच मी म्हटलं तुम्हाला की ही जी प्रकृती आहे किंवा ही माया जी आहे, ही सत्व, रज, तम या 3 गुणांमध्ये तयार झालेली, भागलेली आहे. आता हे जे मी मग सांगितले 5 तत्व तुम्हाला,
ह्या 5 प्रत्येकामधनं एक एक गुण बाहेर आला. म्हणजे आकाशातनं शब्द आला, ठीक आहे, वायूतनं शब्दस्पर्श रूप आलं, असे मी तुम्हाला मला सांगितलं. तर त्यापासून काय झालं, आपले कान तयार झाले, नाक तयार झालं, डोळे तयार झाले, म्हणजे शक्ती याच्यामध्ये तयार झाली, ठीक आहे. मग आपलं हे मन, चित्त, बुद्धी, अहंकार हे कसं तयार झालं, तर ते म्हणतात की ह्या पाचही जे तत्व आहेत, सूक्ष्म तत्व मिलितेभ्य, म्हणजे सगळं मिळून आपलं अंतःकरण तयार झालं. म्हणजे हे श्रोत कसे तयार झाले, फक्त शब्दाच्यामुळे तो तयार झाले. नाक कशामुळे झालं, फक्त घाणामुळे. डोळे कशामुळे, अग्नीमुळे. इथे एक एक तत्व आहे फक्त बघा. म्हणजे कान माझं फक्त ऐकू शकतं, जिव्हा माझी फक्त रसना घेऊ शकते, पण अंतःकरण माझं सगळं करू शकतं. मन माझं सगळं करू शकतं, ऐकू पण शकतं, बोलू पण शकतं. कारण आता मी जे बोलतो आहे त्याकडे तुम्ही तुमचे कान माझ्याकडे आहे, डोळे माझ्याकडे, सगळंच आहे, पण मन नसेल तुम्ही ऐकू शकत नाही. तर मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. म्हणून हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे 5 तत्व आहे, सूक्ष्म तत्व पुन्हा मी म्हणतो, या सूक्ष्म तत्वांचं मिलितेभ्य म्हणजे कॉम्बिनेशन, परमिटेशन कॉम्बिनेशनमधनं आपण अंतःकरण तयार झालं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता हे सगळं मी जे काही बोलतो आहे हे सगळं सूक्ष्म तत्वाबद्दल बोलतो आहे. अजूनही मी ग्लॉसिफिकेशनमध्ये गेलेलो नाही आहे, अजूनही मी स्थूल रूपाकडे आलेलो नाही आहे. आता हे झालं सत्वगुणाची ब्रँच झाली. म्हणजे मायेचं सत्व, रजतम 3 गुणात विभागली ती. मी सांगितलं सत्वगुणाची ही ब्रँच आहे बघा. हां, म्हणजे आपल्या घराचं ते असतं ना की ब्रँच, घराची ब्रँच, कोण आजोबा होते, पणजोबा कोण होते, कोण कोण होतं, त्यांना किती मुलं होते, ते सगळी ब्रँच दाखवतात. तशीच ही आपली ही जी माया आहे, मायेची ब्रँच दाखवत आहे आपण, की या मायेचे 3 ब्रँचेस आहे, सत्व, रजत, तम. आणि सत्वामधनं आपलं अंतःकरण तयार झालेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून ते इतकं फाईन आहे, म्हणून ते इतकं सूक्ष्म आहे, म्हणून तिथे आपल्याला जास्त संवेदना आहेत, कारण ते सत्वामधनं आलेलं आहे. मग मी तुम्हाला सांगितलं की सत्व हे ज्ञानशक्तीचं स्वरूप आहे. सत्व गुणामध्ये ज्ञानशक्ती जास्त असते. म्हणून आपले हे ज्ञानेंद्रिय आहे, जे चक्षु, जिव्हा, नाक, कान, हे जे त्वचा, हे जे आहेत आपले, हे फार सेन्सिटिव्ह आहेत. ग्लॉसिफिकेशन नाही आहे इथे. तर हे सत्वामधनं आलं असल्यामुळे, सत्वामधून काय काय आलं मग आपलं, हे ज्ञानेंद्रिय आलेत आणि अंतःकरण आलं. हे झालं सत्वगुणापासून प्रॉडक्ट. मग रजोगुणाचं काय, पुन्हा रजोगुण तसंच 5 विभागामध्ये वाटला जातो. आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी, ठीक आहे. ते पुन्हा 5 मध्ये गेलं रजस प्रकरण. आणि त्यातनं काय झालं, वाक, म्हणजे माझी वाणी जी आहे ही आकाश तत्वाच्या रजस गुणामुळे आलेली आहे. पाणी म्हणजे माझे हात, म्हणजे हात हात म्हणजे ग्लॉसिफिकेशन नाही, सूक्ष्म उचलण्याची शक्ती माझ्या हातात जी आलेली आहे. अजूनही हात तयार झालेला नाही आहे, ही हाताची शक्ती उचलू शकतो, पाय चालायसाठी मी उचलू शकतो वरती. ही जी हाताची शक्ती आहे ही आली आहे वायुतत्वाकडनं. अग्नितत्वाकडून आली पाद, म्हणजे चालण्याची शक्ती. हां, आप, मृत्यू. हां, मृत्यू म्हणजे त्याला काय म्हणतात, पायू, ज्याला म्हणतो आपण शरीरातनं जेव्हा आपण सगळं मळ सोडतो त्याला पायू म्हणतात. ते तत्व झालं. आणि उपस्थ, जननेंद्रिय, ते पृथ्वी तत्वापासून आलेलं आहे. तर हे 5ही जे आहेत हे कर्मेंद्रिय आहे, कर्मेंद्रियाची शक्ती. मग तुम्हाला सांगितलं मी ती ज्ञानेंद्रियाची शक्ती सांगितली, आणि आता तुम्हाला मी सांगतोय ही कर्मेंद्रियाची शक्ती सांगतोय. इथे पूर्ण सूक्ष्म तत्व चालू, अजूनही ग्लॉसिफिकेशन नाही, फक्त शक्ती, ज्ञानशक्तीचा विचार करतोय आपण. आणि तिथे जसं हे आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी मिळून तिथे अंतःकरण तयार झालं होतं सत्वामध्ये, इथे काय झालं, प्राण तयार झाले, पंचप्राण तयार झाले. हां, आपल्यामध्ये जे प्राण आहेत, प्राण, अपान, व्यान, समान, उदान, हे 5 प्राण जे आहेत ते हे मायेच्या रजस ह्या 5 तत्वांच्या मिक्सरमुळे तयार झालेले आहेत. हे मिक्सचर आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे रजसच्या, म्हणजे मायेच्या रजस तत्वापासून वाक तयार झाली, मायेच्या
वायुतत्वापासनं आपलं हात किंवा पाणी तत्व तयार झालं. मायेच्या रजस अग्नितत्वापासून आपले पाय तयार झाले. मायेच्या रजस्तत्वापासून आपलं पायू झालं आणि मायेच्या रजस पृथ्वी तत्वापासून उपस्थ तयार झालं. आता हे सगळं हे सूक्ष्म आहे. फक्त शक्तीचा विचार करतोय मी इथे. म्हणजे हात उचलण्याची शक्ती, चालण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती, वाक्शक्ती, ही शक्ती. नंतर क्लासिफिकेशन येईल पुढे. आता हे झालं रजस. 5 पंचप्राण हे रजसपासून तयार झाले आणि हे आपलं काय मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे आपलं सत्वापासून तयार झालं. नंतर आता तमस प्रकृती काय आहे ही मला वाटतं आपण पुढच्या क्लासमध्ये बघावी, कारण वेळ झाली आहे आणि जास्त जरा ते डोक्यात काय म्हणतात त्याला, नुसतं काय चालू आहे काय हे असं होऊ नये म्हणून मी इथे थांबतो. कारण तमस तत्वात जेव्हा तमस तत्व येईल, तमस तत्व जेव्हा येईल तेव्हाच खरी ही जी आपण बघतोय बाहेरची सृष्टी ही दिसणार आहे आपल्याला. आतापर्यंत आपण सूक्ष्म सृष्टी बघितली आणि जस्ट माहिती असायला बरं आहे की आपण म्हणतो ना, मी जेव्हा सांगेन तुम्हाला की मन हे खूप सूक्ष्म आहे, मन हे खूप तरल आहे, किंवा मनामध्येच भगवंताचा प्रकाश पडतो. का पडतो? कारण ते सात्विक अंशापासून बनलेलं आहे म्हणून. माझा हात का बघू शकत नाही भगवान, माझा डोळा का नाही अनुभवू शकत भगवंताचं हे, किंवा माझा पाय का नाही अनुभवू शकत, कारण रजस अंशामधलं आहे. त्याच्यामध्ये ती क्रियाशक्ती आहे फक्त, त्याच्यामध्ये सात्विक शक्ती नाही आहे. फक्त मन, बुद्धी, चित्त, अहंकार सात्विक आहे आणि म्हणून ते भगवंताला असं वाटतं जवळ आहे. म्हणून इथे आपण म्हणतो ना की आपण बरेच वेळा म्हणतो की म्हणजे मीच अजयच मी आत्मा आहे किंवा मनच मी आत्मा आपण म्हणतो. का म्हणतो? कारण ते इतकं जवळ आहे, इतकं तरल आहे मन, इतकं सात्विक आहे की त्यामुळे असं वाटतं की चैतन्य आणि मन याच्यामध्ये फरकच करू शकत नाही आपण. असं वाटतं मन म्हणजे चैतन्य आहे, पण त्यात फरक आहे. तर हा फरक समजून घेण्यासाठी म्हणून हे थोडंसं बॅकग्राऊंड मुद्दा मी सांगतो आहे की हे रजस्तत्व आपण बघितलं आणि सत्व तत्व आपण बघितलं मायेचं. आता हे सगळं आपण सूक्ष्म फॉर्ममध्ये बघितलं आणि जेव्हा ग्रॉसिफिकेशन होईल त्याचं, जेव्हा ही ॲक्च्युअली सृष्टी, माझं शरीर तयार होईल, माझा हात तयार होईल, माझे डोळे तयार होईल, ते कसं तयार होतं ते आपण पुढच्या क्लासमध्ये सविस्तर बघू. आज फक्त एवढंच लक्षात ठेवा की ईश्वर आहे, चैतन्य तत्व आहे. चैतन्य तत्वासोबत जेव्हा माया एकत्र येते तेव्हाही सृष्टी तयार होते आणि माया पुन्हा 3 गुणांमध्ये चेंज झालेली आहे, सत्व, रज, तम. सत्वामधनं आपण बघितलं ज्ञानेंद्रिय आणि मन तयार होतं आणि रजसमधनं आपण बघितलं की हे कर्मेंद्रिय आणि प्राण हे तयार होतात. पण हे सगळे जे आहे ही सूक्ष्म काय म्हणजे शक्तिरूपानी आहे, अजूनही ग्रॉसिफिकेशन झालेलं नाही आहे. तर आपण म्हणजे तुमची इच्छाच ऐकायची तर मग आपण सांगून देतो, पुढचं बघू आपण. तर आता हे जे तमस तत्व जे आहे, म्हणजे आपण सत्व बघितलं, रजस बघितलं आणि आता तम बघतोय आपण. आता या तमामध्ये पण पुन्हा हे 5 तत्व आले: आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी. ठीक आहे. आता इथे मात्र ते सगळा घोळ व्हायला सुरुवात झाली. आता इथे मिक्सिंग व्हायला सुरुवात झालं. जसं मग मी तुम्हाला म्हटलं की सोन्याचा गोळा तो काही कामाचा नाही माझ्या. तो दिसायला फक्त ठीक आहे, वीट घरात आणून वीट ठेवली मी, सोन्याची वीट आणून ठेवली घरामध्ये, पण मी ती घालू शकत नाही. मला घालण्यासाठी मला ऑर्नामेंट करावं लागतात. मग ते योग्य करण्यासाठी मग त्याच्यामध्ये काही अलॉय मिक्स करावं लागतं, त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज आणावं लागतात. तर ही जेव्हा हे पूर्ण स्थूल सृष्टी तयार व्हायसाठी म्हणून त्याच्यामध्ये आता मिक्सिंग व्हायला सुरुवात झालं. आता मिक्सिंग काय झालं की आता आपण हे 5 तत्व बघितले. कुठलं? आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी. आता हे जे आपण आकाश बघतो किंवा हा जो आपण वायू अनुभवतो किंवा हे जे पाणी आपण बघतो, हे कसं झालं? तर काय झालं की आकाश जे आता पूर्ण 100% प्युअर आकाश होतं, त्यातलं आता फक्त 50% राहिलं आणि उरलेले जे 50% आहे त्याच्यामध्ये वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी हे 1/8 पार्ट, 8 पार्ट मिळून त्यात मिक्स झाले. म्हणजे आतापर्यंत काय होतं की आकाश हे तत्व पूर्ण प्युअर होतं,
पण आता फक्त आकाश तत्वामध्ये प्युअर 50% राहिलं आणि त्याच्यामध्ये 1/8 फक्त वायू, अग्नी, आप, पृथ्वी आलं. मग जेव्हा वायुतत्व आपण जे बघतो किंवा जे अनुभवतो ते कसं झालं की वायुतत्वामध्ये 50% वायू आहे आणि 1/8 पोर्शन त्यात आकाश पण आहे, अग्नी पण आहे, आप पण आहे आणि पृथ्वी पण आहे. मग जे आपण अग्नी जी बघतो म्हणजे ग्रॉस अग्नी आता म्हणतोय मी, ही ग्रॉस अग्नी कशी तयार झाली, तिथे 50% अग्नी आहे आणि उरलेलं 50% जे कॉम्बिनेशन आहे 1/8 आकाश, वायू, आप आणि पृथ्वी. आणि ही जी पृथ्वी आपण बघतो त्यामध्ये 50% पृथ्वी तत्व आहे आणि 50% आकाश, वायू, अग्नी, आप हे सगळं मिक्स आहे. आता हे पूर्ण मिक्स झालं आणि या मिक्सचरमधनं हे पूर्ण जग, हे 14 भुवन, वरचे काय तुमचे स्वर्ग, काय नरक, पाताळ, जितके लोक असतील नसतील, ही सगळी सृष्टी ही पूर्ण तयार झाली. आता ही नुसती सृष्टी तयार होऊन चालत नाही. म्हणजे सगळं असा विचार करा की सृष्टी तयार झाली, पण त्याला उपभोग घेणारा कोण आहे? नुसतं सृष्टी आहे. मग त्यासाठी म्हणून मनुष्य तयार झाला, त्याच्यासाठी भोग साधनं तयार झाली, म्हणजे भोगता तयार झाला, भोगाची साधनं तयार झाली आणि ही सगळी सृष्टी पूर्ण अस्तित्वात आली. आता ही अस्तित्वात सृष्टी आली, याला म्हणायचं आपण जर काय नवीन लँग्वेजमध्ये जर म्हटलं तर दिस इज हार्डवेअर ऑफ कॉम्प्युटर. सॉफ्टवेअर ऑलरेडी तयार झालेले आहेत. आधीच सूक्ष्म सृष्टी म्हणजे सॉफ्टवेअर. म्हणजे कॉम्प्युटर चालवायचं असेल तुम्हाला तर दोन्ही गोष्ट पाहिजे. नुसतंच तुम्ही कॉम्प्युटर आणून बसवला आणि त्यात जर सॉफ्टवेअर नसेल तर कॉम्प्युटर चालणार आहे का? नाही चालत. तुम्ही म्हणाल मी 50,000चा कॉम्प्युटर आणला हो, पण माझं ते गुगल चालतच नाही. अरे पण गुगल तुम्हाला सॉफ्टवेअर त्यात लोड करायला पाहिजे. तर भगवंताने आधी सॉफ्टवेअर तयार केलं की सत्वामधनं आणि रजसमधनं भगवंताने सॉफ्टवेअर तयार केलं आणि ह्या तमसमधनं हार्डवेअर तयार केलं. आता हे सॉफ्टवेअर पण रेडी आहे, हार्डवेअर पण रेडी आहे. बस क्लिक करा, कॉम्प्युटर ऑन करा आणि सिनेमा बघा पूर्ण जगाचा. हा संसार सगळा बघा. त्या संसारामध्ये सगळा सिनेमा बघा. आता काय तुमचे सुखाचे सिनेमे, दुःखाचे सिनेमे, प्रेमाचे सिनेमे, काय सगळे बघा. सो दिस इज व्हॉट दिस सृष्टी हॅज कम इन टू एक्झिस्टन्स. की पूर्ण सूक्ष्म सृष्टी तयार केली आणि सूक्ष्मातनं ही प्रकृती बाहेर आली आणि त्यातनं हे पूर्ण जगत तयार झालं. आणि या जगताचे मग आपण स्वतःला आहोत आपण जड, पण स्वतःला मग आपण भोगता समजतो, स्वतःला मग आपण करता समजतो आणि यातनं सगळा हा संसार सगळा तयार होतो. तर ही तिन्ही तुम्हाला थोडं रिव्हिजन करायला बरंच झालं, पण हे तिन्ही मुद्दा माझे क्लिअर झाले गोष्टी की ह्या प्रकृतीतनं म्हणजे ब्रह्म प्लस माया ह्या दोघं जेव्हा जवळ आले, प्रकृती आणि ही पराप्रकृती आणि अपराप्रकृती हे दोघेही जेव्हा जवळ आले त्यातनं ही पूर्ण सगळी सृष्टी निर्माण झाली. ठीक आहे. तर मग इथेच थांबवायचं आपण. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.